नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. शेतकरी संघटना चळवळ याला फुटीचा शाप आहे आणि त्याच्यामध्ये त्या चळवळी चालवणाऱ्या नेत्याची स्वतःची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा राजकीय किती आणि शेतकरी संघटन करून फार आपण जीवनामध्ये पण आणि राजकीय पातळीवरती पण यशस्वी होऊ शकत नाही अशी भावना किती असं नेहमीच वाटतं. म्हणजे महेंद्रसिंग टिकेत घ्या, शरद जोशी घ्या, तुमचे राजू शेट्टी घ्या. म्हणून मी 2 दिवसापूर्वी राजू शेट्टी यांच्याशी बोलत होतो की त्यांना मी हे विचारत होतो की रविकांत तुपकर यांचं झालं आहे काय नेमकं, की ज्या कारणामुळे तुम्ही त्यांना संघटनेच्या अंतर्गतच फार वाव देत नाहीत आणि त्यांनी फारसा उहापोह केला नाही, पण दिसतंच आहे की दोघांचं काही फार सख्य नाही. अशा वेळेला रविकांत तुपकर आपल्यासोबत आहेत. आपण थोडंसं खुलेपणाने आज बोलूया, कारण तुम्ही मगाची जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यात दिसतंय मला की बऱ्याच गोष्टी खुलेपणाने बोलला. एक व्यक्ती म्हणून राजू शेट्टी कसे आहेत? नाही, आता खुलेपणाने बोलायचं झालं तर असुरक्षित असतात ते कार्यकर्त्यांच्या बाबतीमध्ये आणि ते बोलत नाहीत पण कृती करतात. म्हणजे त्यांचा स्वभाव असा आहे की बोलून दाखवायचं, बोलून सगळं गोड बोलायचं आणि आतून मात्र आपल्या जवळच्या लोकांना सांगून कृती वेगळी करायची, असा त्यांचा स्वभाव आहे. महाराष्ट्रामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेला वाढण्याला प्रचंड स्कोप होता. स्वर्गीय शरद जोशी साहेबांनंतर एक चांगली संधी एक शेतकरी चळवळ उभी करण्याची त्यांना होती, पण त्यांना व्यक्तिशः कोल्हापूरच्या ऊसाच्या पलीकडे फार इंटरेस्ट नाही महाराष्ट्रात कुठे, त्यांच्या मतदारसंघाच्या ऊसाच्या पलीकडं. आणि त्यांचा मूळ स्वभाव असा आहे की म्हणजे कार्यकर्त्याच्या पाठीशी ते एक तर उभे राहत नाही आणि चाललंय तसं चाललंय, त्यांचं स्वतः पुरतं झालं, त्यांचं संपलं की मग. एखादं उदाहरण तुम्हाला जो वैयक्तिक पातळीवरचा अनुभव, कारण मी हे सगळे नंतर प्रश्न त्यांनाही विचारणारच आहे. नाही, मी 2014 साली मला तत्कालीन सरकारने तडीपार केलं होतं आणि तत्कालीन सरकारने मला तडीपार केल्यावर जवळपास 2.5 महिने मला जिल्ह्याच्या बाहेर राहावं लागलं. 2-2.5 महिने. त्यावेळी मला त्यांची काहीच मदत झाली नाही. मला मदत गोपीनाथ मुंडे साहेबांनी एक फोन केला माझ्यासाठी सदाभाऊंच्या सांगण्यावरून. त्याच्यानंतर कपिल पाटील आमदार जे आहेत, कपिल पाटील साहेबांनी मदत केली, बच्चू भाऊंनी मदत केली, पण राजू शेट्टींनी फारशी काही दखल त्याची घेतली नाही किंवा फोन पण केला नाही माझ्यासाठी. आणि कधी ते कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात पण राहत नाहीत. म्हणजे आता व्यक्तिशः त्यांच्या आयुष्यात त्यांना काय करायचं त्यांचा प्रश्न आहे, परंतु आम्हाला काय वाटतं की 20-22 वर्ष आम्ही आमचं तारुण्य तुमच्या शब्दावर समर्पित केलंय आणि पूर्ण घरदार आम्ही उद्ध्वस्त केलं. लेकरा बाळांकडे आम्ही दुर्लक्ष केलं. आमच्या लेकरांना मला आठवतं, आता माझी पत्नी इथे, तुम्ही तिला कधी पण आता विचारू शकता, मी अजून माझ्या मुलाला कधी दवाखान्यात नेलं नाही, त्यांच्या शाळेत मी कधी पॅरेंट्स मीटिंगला गेलो नाही, माझ्या बायकोला घेऊन मी कधी देवदर्शनाला गेलो नाही. मी 22 वर्ष झाले फुल टाईम संघटना आणि फुल टाईम राज्यभर फिरणे इतकंच काम मी करतो आणि अतिशय प्रामाणिकपणे करतो. 3.5-4 तालुक्यात ही स्वाभिमानी शेतकरी संघटना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होती. तिथून आम्ही बुलढाण्याला आणली आणि राज्यभर मी 2007 पासून फिरायला सुरू केलं. मी तसं 2003 पासून शरद जोशींच्या संघटनेत होतो. मी स्वर्गीय शरद जोशींबरोबर पण दीर्घकाळ फिरलो. त्यांची अनेक शिबिरं मी अटेंड केली. ते मला महिना 15-15 दिवस पाठवायचे. तेव्हा मला दाढी पण नव्हती, मिशी पण नव्हती. मी इतक्या कमी वयामध्ये चळवळीमध्ये आलो आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना सदाभाऊ आले 2009ला आणि आम्ही दोघांनी महाराष्ट्र पिंजून काढला. एकदा नाही, शेकडो वेळा. म्हणजे आमची कामाची पद्धत कशी होती, उदाहरणार्थ सोलापूर जिल्ह्यात एकही बिल्लेवाला नव्हता. रघुनाथ दादांनी एक पंढरपूरला एक छोटी ऊस परिषद घेऊन राजू शेट्टींवर आरोप केले. मला सदाभाऊने राजू शेट्टींनी फोन केला, तुला तिथं जायचं. माझ्या ओळखीचं कोणीच नव्हतं तिथे सोलापुरात. मी आमच्या भागातले एक पुण्यनगरीला तिथे उपसंपादक आहेत शिराळकर, मी त्यांना भेटलो. त्यांच्या माध्यमातून पंढरपूरच्या प्रतिनिधीचा नंबर त्यांनी मला दिला, सतीश बागलांचा. त्यांच्या माध्यमातून 2 मुलं त्यांनी मला सरकुलीची दिली. मी त्यांना घेऊन ॲटोवर माईक लावून गावागावात फिरलो आणि ऊस परिषद यशस्वी केली. असं आम्ही 2-2, 3-3 महिने घराच्या बाहेर राहून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात संघटना वाढवली. आणि आज माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर ही वेळ येणं की मला त्यांनी हकलपट्टी करून काढून टाकणं दुर्दैवी आहे. म्हणजे ही बातमी जेव्हा माध्यमातून. राजू शेट्टी राजकारण करत असताना पैसे घेतात? नाही, ते काही मला नाही सांगता येणार. ते पैसे बिसे घेतात, त्याच्या बाबतीत मी काही बोलू शकत नाही. पण ते मॅनेज होतात म्हणजे कुठल्या स्वरूपात मॅनेज होतात? नाही, मॅनेज होतात असं मी म्हटलं नाही. मी असं म्हटलो की एका बाजूला तुम्ही बोलताना तत्वाचं राजकारण करता किंवा तत्व आणता, तत्वाच्या फुटपट्ट्या किंवा नैतिकतेच्या फुटपट्ट्या ह्या कार्यकर्त्यांना लावायच्या आणि स्वतः मात्र 2009ला रिडालोचा प्रयोग केला. 14ला भाजप सोबत गेले, पुन्हा बाहेर आले, पुन्हा 19ला ज्या कारखानदारांच्या विरोधामध्ये संघटना
उभी झाली किंवा ज्या कारखानदारांच्या विरोधात बोललात तुम्ही म्हणून लोकांनी आपल्याला साथ दिली, त्याच कारखानदारांच्या मांडीला मांडी लावून बसले. त्यावेळेला आम्ही सगळे विरोध करत होतो, पण ते ऐकायच्या मूडमध्ये नव्हते. पण असं का करतात? मला असं वाटतं की त्यांचा मतदारसंघ सेफ असला पाहिजे आणि त्यांच्या मतदारसंघात ते खासदार असले म्हणजे बाकीचं झालं सगळं, असं त्यांच्या डोक्यात असावं असा माझा अंदाज आहे. त्यांनी मला 14ला विधानसभेची चिखलीतनं तयारी करायला सांगितलं. मी जोरदार तयारी केली. ऐनवेळी ते म्हणले की आता भाजप शिवसेनेच्या युतीमध्ये भाजपसोबत आपण गेलो, आपल्याला 17 जागा मिळाल्या, पण तुझी जागा आपल्याला काही ते द्यायला तयार नाही. मी म्हटलं मी अपक्ष बोलतो. नाही अपक्ष नाही भरायचं म्हणजे. मग मला रात्री 3:30 वाजता देवेंद्र फडणवीसांनी फोन केला. सदाभाऊ हे सगळेच बसले होते तिथं. ते म्हणले तू अपक्ष लढू नको, तू निवडून येऊ शकतो आम्हाला माहिती आहे, पण मला जरा अडचण आहे तिथे जागा द्यायला आमची, तर तुला आम्ही सरकार आलेला महामंडळाचा अध्यक्ष करतो. चिखलीच्या बदल्यात ते महामंडळ मला तेव्हा कमिटमेंटचा भाग होता, ते मला मिळालं. यांनी सांगितल्यावर एका शब्दात राजीनामा देऊन मी पुन्हा बाहेर आलो. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी आम्हाला ऑफर केली तुम्ही जाऊ नका, याला मी राज्यमंत्री करतो. पण मी नाही सांगितलं. म्हटलं साहेब माझा श्वास चळवळ आहे. मी एका शब्दात राजीनामा देऊन बाहेर पडलो, एसटीने गावाकडे आलो. 19ला पुन्हा यांनी मला लोकसभेची तयारी करायला सांगितली. पुन्हा जोरदार तयारी केली. ऐनवेळी काँग्रेस राष्ट्रवादीशी युती केली आणि तेव्हा मी म्हटलं मी लढतो. नाही म्हटलं अपक्षाने आपली युती काँग्रेस राष्ट्रवादीशी आहे. आता जागा आपल्याला सांगलीची मिळाली. शरद पवार साहेबांच्या सिल्वर ओकला बैठक झाली. त्या बैठकीमध्ये शरद पवार साहेब असं म्हणाले की रविकांतला जर आपण थांबवतोय बुलढाण्यात देऊ शकत नाहीये, त्याला MLC करतो, त्याला विधान परिषदेवर घेतो, पण सभागृहात तो पाहिजे. आणि मी जर खोटं बोलत असेल तर तुम्ही हे जयंत पाटील साहेबांना विचारू शकता, हे तुम्ही जितेंद्र आव्हाडांना विचारू शकता, हे तुम्ही अजितदादांना विचारू शकता, शरद पवार साहेबांना विचारू शकता. आणि मग MLC कबूल करून घेतली. आणि नंतर जेव्हा राज्यपाल नियुक्तीच्या कोट्यामध्ये नाव द्यायचं होतं तेव्हा ज्यांनी माझ्यावर आरोप केले प्राध्यापक जालिंदर पाटलांनी परवा पत्रकार परिषद घेऊन, त्या जालिंदर पाटलांनी उघड बंड केलं राजू शेट्टींच्या विरोधात. 8 दिवस माध्यमांमध्ये चाललं. राजू शेट्टीला स्वतःलाच कसं काय पाहिजे, कार्यकर्त्याला दिलं पाहिजे, आमचा अधिकार आहे आम्हाला दिलं पाहिजे. आणि आता ती होती बुलढाण्याला आमचा बळी देऊन घेतलेली MLC. आणि प्राध्यापक जालिंदर पाटलावर कोणती समिती नेमली नाही शिस्तभंगाची. मग राजू शेट्टीने सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं की तुम्ही जरा साहेबाला आपल्यात भांडणं होतील बाकीच्यांना दिले तर, मग साहेब तुम्हीच. मग जिल्ह्यात नाही साहेब तुम्हीच. ते राज्यपालांनी केलं नाही. मी एक शब्द सुद्धा चकार बोललो नाही. ठीक, नेत्यांना जायचं तर काही अडचण नाही. अशा सगळ्या खेळ्या. आणि याच्यात काय होतं की प्रत्येक वेळी ते जाणाऱ्या कार्यकर्त्याला किंवा ते हकालपट्टी करणाऱ्या कार्यकर्त्याला विलन करतात जनतेमध्ये, मीडियाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, बाकीच्या माध्यमातून. माझं म्हणणं आहे कार्यकर्त्याचं पण काही जगणं असतं ना, त्याचं जगणं, त्याच्या भावना कार्यकर्ता म्हणून तुम्ही समजून घेणार की नाही घेणार आहे. तो कार्यकर्ता जर तुमच्या विचारावर, तुमच्या विश्वासावर, तुमच्या खांद्यावर मान टाकत असेल तर तुम्ही अचानक एका बाजूला म्हणता संघटनेमध्ये लोकशाही आहे. पण थोडक्यात तुम्हाला म्हणायचं राजू शेट्टी हे प्रचंड स्वार्थी आहेत. हा, म्हणजे ते स्वतःच्या प्रेमात आहेत. त्यांना इतरांशी फार काही हे नाही. आणि कार्यकर्ते येत असतात जात असतात, ठीक आहे वगैरे अशा टाईपमध्ये. रविकांत तुपकर एकट्यावर कारवाई केली असती तर समजू शकलो असतो. सदाभाऊला पण जायचं नव्हतं, त्यांच्यावर समिती नेमून त्यांना हाकल. ज्याला काढायचंय त्याला समिती नेमतात. ते एक छान आहे ते समिती, म्हणजे गोंडस नाव आहे. नाही, मला हे समजून घ्यायचं. तुम्ही सदाभाऊ खोत, देवेंद्र भुयार हो ते सुटलंच होतं नाव, आणि राजू शेट्टी, हा जो चौकोन आहे, ह्या चौकोनात काय होतं नेमकं की हे अशा सगळ्या घडामोडी घडल्या? नाही काय झालंय, चळवळीमध्ये 2 प्रकारचे कार्यकर्ते असतात. एक तर ज्यांना राजकारणात काही करायचं नाहीये आणि ज्यांना निवळ चळवळीमध्ये कार्यकर्ता म्हणून काम करायचं. अशा अनेक लोक असतात की चळवळीच्या माध्यमातून सभागृहात पण प्रश्न मांडायला गेलं पाहिजे. आणि हे तर आम्हाला स्वर्गीय शरद जोशींनी शिकवलं ना, राजू शेट्टींनी पण शिकवलं. आणि मग जेव्हा 2014ला युती केली भाजपसोबत, तेव्हा सदाभाऊला मंत्रिपद कबूल केलं, एक मंत्रिपद कबूल केलं होतं. आणि मला चिखलीच्या बदल्यात महामंडळ कबूल केलं होतं. मी महामंडळाचा अध्यक्ष झाल्यावर, चार्ज घेतल्यावर राजू शेट्टींना फोन केला की मी झालोय महामंडळाचा अध्यक्ष. तोपर्यंत सांगितलं होतं नाही. मग ते पुन्हा हेच ना, पुन्हा तू पण हा नवीनच खुलासा आहे. तू पण म्हण मला पाहिजे, तू पण मला पाहिजे. तर ठीक आहे, हवं तर तुम्ही सदाभाऊंना विचारू शकता. मी आता सगळंच विचार करा, मला चळवळच समजून घ्या. हा ठीक आहे. तर अच्छा, तुम्ही ज्या वेळेला अध्यक्षपद स्वीकारलं त्यानंतरच राजू शेट्टीनं फोन केला. पण त्यांना हे माहित होतं की याला कमिट केलंय, हे याला कधी ना कधी करणार आहे, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. पण जेव्हा झालं तेव्हा मी चार्ज घेतल्यावर त्यांना फोन केला की मला जी कमिटमेंट दिलेली होती ते असं झालंय, तर ठीक आहे, नो पार्ट, कारण तो कमिटमेंटचा भाग होता. पण त्यांच्या एका शब्दावर मी राजीनामा देऊन आलो ना. आता ते असं म्हणतात, म्हणजे त्यांचे लोक किंवा तेच, म्हणजे त्यांचीच भाषा असते, स्क्रिप्ट त्यांची असते, फक्त पुढे दुसऱ्याला करतात की रविकांत तुपकरांना राजकीय महत्वाकांक्षेपोटी ते दूर गेलेत 2-3 वर्षामध्ये संघटनेपासून.
पण ते सत्य पण आहे ना, तुम्ही निवडणूक लढवली, तुम्हाला आमदार व्हायचं आहे, ह्याच्यात काय लपून राहिलं? नाही, मला काय म्हणायचंय, रविकांत तुपकरला राजकीय महत्वाकांक्षा आहे म्हणून मी दूर गेलो असं त्यांचा आरोप आहे. मग शेतकरी संघटनेवर सुंदर भारत शेतकरी संघटनेवर ते जिल्हा परिषद सदस्य शरद जोशींच्या झाले होते. मग त्यांना शरद जोशींनी पुढे आणलं ना, शरद जोशी साहेबांनी. मग भारतीय जनता पार्टीच्या युतीमध्ये ज्या जागा मिळाल्या त्यावेळेला 2004ला, त्यात शिरोळ येत नव्हती. थांबायला सांगितलं होतं शरद जोशींनी, हे ऐकायच्या मूडमध्ये नव्हते. मग यांनी स्वतंत्र स्वतःच्या आमदारकीसाठी केला ना. मग तुम्हाला राजकीय महत्वाकांक्षा होती का नव्हती? मग तुमच्या राजकीय महत्वाकांक्षेपोटी तुम्ही शरद जोशींना बाजूला केलं. मग तेव्हा चळवळीचा घात झाला नाही का? म्हणजे तुम्ही वागलेलं ते सगळं ओके मध्ये आहे, बरोबर आहे. फक्त कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारायचा नाही. आणि सदाभाऊ कसे बाहेर पडले, ती चौकशी समिती वगैरे? नाही, सदाभाऊंचं असं होतं, सदाभाऊंनी महाराष्ट्रभर संघटना वाढवण्यासाठी प्रचंड कष्ट घेतले. म्हणजे मी त्याचा साक्षीदार आहे. लक्ष्मणराव वडले असतील, शरद जोशींच्या शेतकरी संघटनेमध्ये मी काम केलं, रघुनाथदादा पाटील असतील, लक्ष्मणराव वडले असतील, डॉक्टर शोभाताई वाघमारे असतील, सरोजताई काशीकर असतील, या लोकांनी प्रचंड कष्ट घेतले. सदाभाऊ वगैरे हे वडले साहेब वगैरे यांच्याकडे तर भाड्याला पैसे नसायचे, खूप फिरले ना घरादारावर कृषीपत्र ठेवून. चळवळीतलं योगदान त्यांचं नाकारता येत नाही. जेव्हा सदाभाऊंना मंत्रिपदी जायचं होतं त्यावेळेला हे म्हणले की नाही, हे भाजपच्या सिम्बॉलवर नाही जायचं आपल्याला आमदारकी, आणि ते द्यायला तयार नव्हते तशी. मग आमचं असं, आम्ही काय कार्यकर्त्यांनी त्यांना समजावलं की जाऊ द्या, नाही आपला माणूस इतके वर्षाचा संघर्ष होतोय ना आमदार, आपलेच प्रश्न मांडेल. मग ते झाले. मग मंत्रिपदाचं झालं. मग ते सहपालकमंत्रीपद त्या साताऱ्याचं दिलं तर मला का विचारलं नाही असं ते म्हटले. एक पॅरलल सत्ता केंद्र तयार झालं पुन्हा तिथे. मग तिथे थोडं हे सगळं देवेंद्र फडणवीसांनी घडवून आणलं. मला वाटत नाही म्हणजे घडवलं असेल. त्यांनीच तुम्हाला फोडलं, त्यांनीच सदाभाऊला फोडलं अशी. मला कुठे फोडलं? मला त्यांनी काढलं ना. हे बघा, राजू शेट्टींना सोडून जर सदाभाऊ गेले असते किंवा मी गेलो असतो, किंवा तुम्हाला नावं सांगू का किती मोठी, लय वेळ लागेल. माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते आमच्या पक्षात दीर्घकाळ होते, ते सोडून गेले. देवेंद्र भुयारांना यांनी काढलं. देवेंद्र भुयार काही गेले नाही, पण ते अजित पवारांच्या खूप जवळ गेले. अहो ते नंतर गेले. जेव्हा यांनी काढलं तोपर्यंत त्यांचा अजितदादांचा संबंधही नव्हता काही. मार्ग सापडेल ना, प्रत्येक जण स्वतःचं अस्तित्व ठेवण्यासाठी मार्ग काढणार नाही का? मला सांगा. तुम्ही त्यांना हाकलून टाकलं संघटनेतून. हालाकी त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी म्हणत होती की राजू शेट्टींचं एक पत्र आणा की आमच्या पक्षाकडून देवेंद्र भुयारांना राज्यमंत्रीपद तुम्हाला द्यायचं ठरलेलं, तुमचा एकच आमदार आहे. यांनी पत्र नाही दिलं. यांनी त्यांना सांगितलं की मला कॅबिनेट मंत्री करा. मग देवेंद्र भुयार चिडले. ते म्हणले बा तुम्ही, मी एकमेव आमदार, मला पत्र दिलं नाही, मी राज्यमंत्री झालो असतो. पण ठीक आहे, तो काही पार्ट नाही. पण देवेंद्र भुयार गेले. नारायणराव जांभुळे नावाचे एक अधिकारी होते नागपूरचे, ते सोडून गेले. त्याच्यानंतर गजानन अहमदाबादकर जेपींच्या चळवळीमध्ये काम केलेलं त्यांनी, ते प्रवक्ते होते, ते पण गेले. त्याच्यानंतर इकडे माणिकराव कदम परभणीचे, ते पण सोडून गेले. म्हणजे त्यांना पण मजबूर केलं सोडायला. अमोल हिप्परगे आमचे विद्यार्थी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष होते, ते आता काही महिन्यापूर्वी गेले. युवा आघाडीचे राज्याचे अध्यक्ष होते हंसराज वडगुले, नाशिकची नोकरी सोडून, शासकीय नोकरी सोडून आले होते, ते पण या सगळ्या याला कंटाळून गेले. उल्हासदादा पाटील शिरोळचे, ते पण असे गेले. त्याच्यानंतर बीजी काका पाटील इस्लामपूरचे प्रभावी वक्ते होते आणि खूप काम केले चळवळीमध्ये, ते गेले. पंजाबराव पाटील गेले कराडचे. त्याच्यानंतर संजय पाटील घाटणेकर गेले. उत्तमराव जानकर आमच्यामध्ये होते, ते गेले. थोडक्यात राजू शेट्टीकडे चुंबक आहे, लोक आकर्षित होतात, टिकत नाहीत. टिकत नाही असं नाही, म्हणजे एक तर त्याला असा त्रास द्यायचा की तो गेलाच पाहिजे, नाही तर मग समिती नेमून त्याला हकलायचा. मी तर आज असं म्हटलं की बाबा हकलपट्टी संघटना नाव का ठेवत नाही आपण, जो आला त्याला हकलायचाच. माझं काय म्हणणं आहे की कार्यकर्त्याचं हुकलं चुकलं त्याला मायच्या भूमिकेतून, वडिलाच्या भूमिकेतून कधी रागवा, कधी समजावून सांगा आणि पुढे न्या. प्रत्येक जिल्ह्यात 2 गट तयार करायचे. हा कार्यकर्ता याला झुंजवायचा, तो कार्यकर्ता त्याला झुंजवायचा. संघटनेमध्ये महाराष्ट्रात मध्ये 2 गट आहेत आताही, म्हणजे यांनी तयार केलं ना, ते प्रोत्साहन द्यायचं पुन्हा. आज आमच्या मिटिंगला 27 जिल्ह्यातले लोक आले होते, त्यातले 80% स्वाभिमानीचे पदाधिकारी होते. मग हे का होत आहे? माझं म्हणणं आहे की राजकीय महत्वाकांक्षा जर रविकांत तुपकरला असती तर 2014 मध्ये चिखलीच्या बदल्यात बुलढाण्यातून भाजपवर लढा म्हणून मला ऑफर होती, मी गेलो असतो. मला राजकीय महत्वाकांक्षा असती तर मिळालेला लाल दिवस मी सोडला नसता, तिथंच रमलो असतो सत्तेमध्ये. 2019ला लोकसभेचं तुम्ही तिकीट दिलं नाही तर मी दुसरीकडून घेतलं असतं, काहीतरी केलं असतं. तुमच्या आणि देवेंद्र फडणवीसांचे संबंध कसे आहेत? नाही, काय झालंय, ही अफवा यांनीच केली यांच्याच लोकांनी की असं म्हणतात की देवेंद्र फडणवीसांनी राजू शेट्टी यांची संघटना फोडली. मला सांगा, कोण काही पण करू द्या, तुम्ही जर तुमच्या सहकाऱ्यांना जीव लावला आणि तुमचं बॉन्डिंग पक्का असलं
तर अडचण काय? मग त्यांनी दिलं काय मला सांगा, काय दिलं त्यांनी? म्हणजे उगीच काहीतरी संभ्रम तयार करायचा. यांचं कसं आहे, आमच्या सोबत असला की तो चांगला, आणि आमच्यापासून बाजूला गेला तर त्याला याने फूस लावली, याला त्यांनी फूस लावली, याला त्यांनी फोडला. आता मला सांगा, मी 14ची विधानसभा गमावली, मिळालेला लाल दिवा घालवला, 19ची लोकसभा गमावली, मिळणार होती ती MLC गमावली, मला काही दुःख नाही त्याचं. मी त्यांना शेवटी असा निरोप दिला होता यावेळेला की तुम्ही मला काहीच देऊ नका, फक्त मला त्रास देऊ नका. माझ्या जिल्ह्यात ते 4-5 वेळा आले. हे त्रास म्हणजे आता मला तुम्ही सांगताय की रविकांत तुला लोकसभेत तयारी करायची आहे, आणि माझ्या माघारी तुम्ही 4-5 वेळा माझ्या जिल्ह्यात दौरा करणार. मग असं फक्त बुलढाण्यात नाही होत, तर प्रत्येक जिल्ह्यातल्या या कार्यकर्त्याला डिवचासाठी याला सांगायचं नाही. पण पुन्हा तोच प्रश्न, हे असं राजू शेट्टी त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असुरक्षिततेची भावना आहे म्हणून करतात का त्यांचं जे काही राजकारण सुरू आहे त्या राजकारणात दुसरा प्रतिस्पर्धी नको म्हणजे तेच असुरक्षिततेच्या भावनेला जोडून? असुरक्षिततेची भावनाच आहे, दुसरं काय आहे मला सांगा ना तुम्ही. मग का लोक सोडून चालले तुम्हाला, का ही वेळ आली? आज ते म्हणतात की रविकांत तुपकरांची आम्ही हकालपट्टी केली, त्याला काढलं. आणि मला तुम्ही संघटनेतून काढलं असेल, शेतकऱ्यांच्या मनातून नाही काढू शकत तुम्ही मला. आणि शेतकऱ्यांनी लोकसभेत तर तुमचीच हकालपट्टी केली ना. तुमचं आणि त्यांचं शेवटचं बोलणं केव्हा झालं? नाही, निवडणुकीच्या दरम्यान लोकसभेला हा त्यांची एक स्टाईल आहे, पुन्हा तुम्हाला सांगतो की त्यांचं असं आहे की आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना सांगायचं की रवीला मला फोन करायला लावा. त्यांनी मला फोन केला पाहिजे ना. मग आजूबाजूच्या मला 7-8 जणांचे सलगच फोन आले, अरे साहेबाला फोन करा, साहेबाला फोन करा, तुम्ही करा साहेबाला फोन, साहेबाची इच्छा आहे तुम्ही फोन करा. म्हटलं ठीक आहे बाबा, मी लहान आहे, मी छोटा कार्यकर्ता आहे, मी साहेबाला फोन केला. म्हटलं साहेब काय म्हणता? हे लोकसभा निवडणुकीच्या वेळेस. हां, म्हटलं साहेब काय म्हणता? अरे काय नाही, कशी चालली तयारी लोकसभा? म्हटलं चांगली चालली, वा वा, चला चला चांगलं करा, ओके ओके असं. तर म्हटलं साहेब तुम्हालाही शुभेच्छा. असं ते सगळं आमचं झालं. मग ते AB फॉर्मचं वगैरे झालं असतं. म्हटलं हो, तुम्ही मला दिला असता, मी घेतला असता. नाही नाही, जाऊ दे, ती आता गडबड झाली, ती आता काही बोलायला नको, त्याच्यावर नंतर बोलू, शुभेच्छा. कुणाला सांगायचं? म्हटलं तुमचा एक कार्यकर्ता आहे, त्याला सांगा मला मदत करायला. बरं त्याला सांगतो. त्यांनी मला फोन केला नंतर रिटर्न, पण त्यांना हे माहीतच नाही की तो फोन सुरू आहे आणि मला लागलेला आहे. इंटरेस्टिंग आहे. हां, तो फोन 10-15 मिनिटं सुरू होता आणि मी ते सगळं संभाषण तिकडचं ऐकलं. काय बोलत होते ते? ते काहीतरी चर्चा सुरू होती त्यांची. ते म्हणलं हे बदमाश आहे रविकांत तुपकर, त्याचं काय आहे, त्याला कुठं मतं पडत असते. मग कोणतरी म्हणलं साहेब त्याच्या प्रचाराला तुम्ही चक्कर मारून आलं पाहिजे. नाही नाही, मी जाणार नाही, तुला बड आहे, त्याच्या प्रचाराला तिथपर्यंत जावं इतका काय तो असा थोडंच आहे, मी काय जाणार नाही वगैरे वगैरे. मी सगळं ऐकतोय फोनवर आणि मी काही तिकडे जाणार नाही. मग एक जण कुणीतरी म्हणलं की त्यांच्या सभेला कसं काय लोक एवढी गर्दी करतात, ते 500 रुपये रोजाना माणसं आणतो, पैसे देतो, त्याच्यावर गर्दी करतो वगैरे वगैरे सगळं ऐकलं. मी फोन कट केला, मला सभा होती. नंतर त्यांचा परत दुपारी फोन आला. मी सांगितलं बरं का तिकडे सगळ्यांना व्यवस्थित करायला काम आपलं इथे. हा दुटप्पीपणा झाला. हा, मीडियातून त्यांनी पाठिंबा डिक्लेअर केला, आतून विरोधात काम करायला लावलं. परवा जालिंदर पाटील असं म्हणाले की आम्ही पाठिंबा दिला म्हणून 2.5 लाख मतं पडली. मग तुमच्या म्हणण्यावर जर मला 2.5 लाख मतं बुलढाण्यात पडू शकतात, तर तुम्हाला का नाही पडत 2.5 लाख मतं? इथं तुम्हाला पण पडली पाहिजे ना. मी काय त्यांचा फोटो वापरला नाही, मी माझ्या भागात मी काम केलेलं आहे आणि माझा मुळातच आक्षेप असं, मी 10 पानाचं पत्र लिहिलंय त्यांना 1 वर्षापूर्वी या कमिटीला, राजू शेट्टींना आणि कमिटीला पण, की माझे काही आक्षेपाचे मुद्दे आहेत कार्यपद्धतीबद्दलचे. काय होते ते? नाही, भरपूर मुद्दे आहेत. 10 पानाचे 3 महत्वाचे मुद्दे. नाही, महत्वाचं मी त्यांना असं म्हटलं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये तुम्ही 2-2 दुफळी तयार करून ठेवल्या, हे संपवलं पाहिजे. खऱ्या अर्थानं जनाधार असणारा आणि लढणारा कार्यकर्ता हा साईडलाईन करून भोवतीचे जमा झालेले लोक आहेत यांना आपण एंटरटेन करतोय. 2 फळ्या तयार होत आहेत, लढणारे कार्यकर्ते आणि कान भरणारे कार्यकर्ते. तर असे माझे आक्षेपाचे मुद्दे होते. मी दुसरा एक मुद्दा त्यात असा मांडला होता की स्वर्गीय शरद जोशी साहेबांनी जे साहित्य तयार केलं, एक विचार मांडला, त्याच्या पुढे आपण वेगळा विचार काहीच मांडू शकलो नाही ना चळवळ म्हणून. तर मग नवीन पिढीला आपण काय साहित्य देणार आहे किंवा कुठला विचार देणार आहे? आपण सोयीनुसार कधी डावं होतो, सोयीनुसार कधी आम्ही उजवं होतो, सोयीनुसार कधी आम्ही समाजवादी होतो. मग मी त्यांना म्हटलं की पुढच्या पिढीला आपण काय देणार आहोत, नवीन काय विचार म्हटलं. 80चीच भाषणं आपण आजही करतो ना अजून, स्वर्गीय शरद जोशी साहेबांची. हा एक आक्षेपाचा मुद्दा होता. मी पुन्हा हे 14-19ला जे घडलं माझ्या बाबतीतलं ते सगळं तिथे मांडलं, त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. हे वेळोवेळी असं झालं. आणि तुम्ही प्रत्येक वेळी कोणत्याही जिल्ह्यात जाताना रविकांत तुपकरला मानणारा कार्यकर्ता असला की त्याला साईडलाईन करायचं, त्याला पदावरून काढायचं. मग हे सगळं तुम्ही का करता? मी हेडलाईनसाठी विचारत नाही, कारण मला काही ते हेडलाईन नको आहे. पण राजू शेट्टी यांची जी आंदोलनं असतात ही साखरपट्ट्यातली, ती पण मॅनेज असतात? नाही, असं नाही म्हणता येणार ती मॅनेज असतात. कारण चळवळीत काम करणारे कार्यकर्ते, चळवळीत काम करणं फार कठीण काम आहे, हे काही सोपं काम नाहीये.
म्हणजे घरादारावर तुळशीपत्र ठेवून तुमचं काही फ्युचर नाही, काही नाही, एखाद्या विचाराने पागल होऊन हे काम करणं, तर हे काही नाकारता येत नाही. म्हणजे ते मॅनेज होतं वगैरे असं मी काही म्हणणार नाही. कारण शेवटी चळवळीनं दर पण दिलाय उसाला तिकडच्या. चळवळीचा एक दबाव गट तयार असतो. चळवळीमुळे आर्थिक शिस्त कारखान्यांना लागते, एक प्रेशर असतं याच्यावर, या सगळ्या कारखानदारी नेत्यांवर. मी तसं म्हणणार नाही, पण माझा एक आक्षेप मी त्यात नोंदवला आहे माझ्या पत्रामध्ये 1 वर्षापूर्वी, की जसं ऊसासाठी तुम्ही आक्रमक होता तसं सोयाबीन कापसासाठी तुम्ही कधी आक्रमक झाले नाही. आणि आम्ही वारंवार तुम्हाला म्हणतो की आम्ही सोयाबीन कापूसवाले आहोत. 50% क्षेत्र सोयाबीनचं आहे, कापसाचं 28% आहे. तर या शेतकऱ्यांना पण आपल्याला आक्रमकपणे पुढे जावं लागेल. मग ते म्हणायचे तुमचे शेतकरी एक येत नाही वगैरे वगैरे. आम्ही तर करून दाखवलं ना. आता तुम्ही जर 5-6 वर्षात बघितलं, मी 50-50 हजाराचे मोर्चे मी स्वतः काढतो तिथे. मुंबईपर्यंत हजारो लोक घेऊन गेलो, नागपूरपर्यंत हजारो लोक घेऊन गेलो. अनेक वेळा सरकारला झुकवलं, काही वेळा यश आलं, काही वेळा अपयश आलं, मी ते नाकारत नाही. पण आम्ही लढत राहिलो शेतकऱ्यांमध्ये, छोट्या प्रमाणात का होईना पण स्फुल्लिंग जागवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. ते दूध दर आंदोलन, दूध दर आंदोलन पण झालं ना, त्याचं तर म्हणजे मीच होतो पुण्यामध्ये. हे सगळं या तिथं गुजरातच्या बॉर्डरवर होते तेव्हा मीच हँडल करत होतो. तुमच्या बोलण्यात मला जे लक्षात आलं ते राजू शेट्टी यांची जी आंदोलनं आहेत त्याच्यात तुम्हाला काही आक्षेप नाहीये. मूळ आक्षेपाचा मुद्दा आहे तो राजू शेट्टी हे ज्या पद्धतीनं संघटना चालवतात आणि वैयक्तिक स्वार्थाच्या पुढे त्यांना जे काही दिसत नाही, तोच आक्षेपाचा भाग. माझा कार्यपद्धतीबद्दल आक्षेप आहे. हा, की कार्यपद्धतीमध्ये कसं आहे, एखादा कार्यकर्ता आयुष्यातून उठू शकतो ना. असं अचानक आले तुम्ही आमची हकालपट्टी करून टाकली, काय आमच्या बायकोची परिस्थिती असेल, काय आमच्या लेकराबाळांची अवस्था असेल, काय आमच्या कुटुंबाची अवस्था असेल, कार्यकर्ता म्हणून त्याला समजून घेणार आहे की नाही. ते म्हणतात समिती समोर हजर व्हा. आणि समिती काय इंटरनॅशनल समिती आहे का? समितीत कोण? प्राध्यापक जालंधर पाटील सर, पोपळे सर, जगताप सर, हे सगळे सर शिक्षक, शनिवार रविवारचे सुट्टीवाले. यांच्यावर किती केसेस आहेत? त्या समितीत आपले बारामती सतीशभाई काकडे पण आहेत. ते संघटनेत नाही आहेत आमच्या, ते राष्ट्रवादीशी संलग्न आहेत दादाशी, पण त्यांना समितीत आहेत. आणि मग ते सगळ्या तपासणार आम्हाला फुटपट्ट्या लावून की तुम्ही काय केलं 22 वर्षामध्ये. आमचं घर आम्ही उद्ध्वस्त केली ना सर, असं काय करता तुम्ही? तर राजू शेट्टी यांची जयंत पाटील बरोबर, साहेबाबरोबर, राजू शेट्टी यांचे श्री शरद पवार यांच्याबरोबर, राजू शेट्टी यांचे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर कसे संबंध आहेत? आणि देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर त्यांचे संबंध सगळ्यांशी चांगले आहेत. आता 19ला काँग्रेस राष्ट्रवादीशी युती झाली. नाही, मी वैयक्तिक संबंधाबद्दल बोलतो, कारण त्याची खूप चर्चा असते अजून. संबंध त्यांचे चांगले आहेत सगळ्यांशी, काय अडचण नाही. ते वैयक्तिक संबंध राखून आहेत सगळ्या. संबंध चांगले आहेत. आता जे आम्ही फिरताना सोबत दिसताना जे दिसलं ते संबंध चांगलेच दिसतात. राईट. एक छोटासा आपण ब्रेक घेऊया. तुम्ही जर प्रकर्ष आणि पहिल्या भागात बघितलं असेल तर मी दोघांच्या संबंधावरती जास्त प्रश्न विचारत, कारण व्यक्तिमत्व समजून नाही घेतली तर मग तुम्हाला संघटनेत जे सध्या सुरू आहे त्याचा काही उलगडा करता येत नाही. कुठेही जाऊ नका, पाहत राहा NDTV, लगेच परत येतोय. ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुमचं स्वागत. थोडंसं आपल्या ह्या मुलाखतीचा स्पॅन वाढवूया. असं आहे की तुम्हा दोघांचा जो काही विसंवाद आहे तो लक्षात आला. मूळ प्रश्न आहे तो शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी चळवळ, त्याची संघटन. आणि हा तर शापच आहे. म्हणजे हे गेली 3-4 दशकं आपण बघतोय की कुठलीच संघटना टिकत नाही आणि आताही तेच होणार आहे. नाही, असं नाही. बघा, प्रत्येक चळवळीचा एक स्पॅन असतो, प्रत्येक चळवळीचा एक काळ असतो. तुम्ही सगळ्या स्वातंत्र्याच्या चळवळी बघा किंवा स्वातंत्र्यानंतरच्या चळवळी बघा. शरद जोशी साहेबांची चळवळ पण 80-90च्या दशकात, त्याच्यानंतरच्या दशकात एक भरात होती, एक डाऊन झाली, अप झाली, बरोबर. तसा आणि काळ हा प्रत्येक नेतृत्वाला खुणावत असतो. आता महाराष्ट्रातल्या चळवळी क्षीण होत चाललेल्या आहेत आणि नवीन तरुण पोरांनी ती चळवळ वेगळ्या वेगळ्या पट्ट्यामध्ये हाती घ्यावी अशी एक संक्रमणाची, स्थित्यंतराची अवस्था आहे. असा माझा छोटासा अभ्यास आहे, कदाचित तो चुकत असेल, मला माहित नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या नेत्याच्या बद्दल जर जनाधार संपला तर तिथे कोणीतरी नवीन त्या नेत्याने आपला वारस पुढे केला पाहिजे आणि त्याच्या हाती ती सूत्र देऊन ती चळवळ पुढे नेली पाहिजे. असं जनरली केडर बेस चळवळींमध्ये हे होतं. त्यांची वैचारिक बैठक एका विचाराने काम करणारे, ज्याच्या टप्प्यानंतर नेतृत्वानं बाहेर पडायला पाहिजे, जे आता राजू शेट्टी यांनी करणं अपेक्षित होतं. नाही, राजू शेट्टीनीच केलं पाहिजे असं मी म्हणत नाही, पण इन जनरल चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्यांनी असं करावं. आता मला असं वाटतं की चळवळीमध्ये स्पेस आहे आणि त्या भागातले जे तरुण आहेत त्यांनी ही चळवळीची धुरा हाती घेतली पाहिजे आणि पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं. तर मग राजू शेट्टी हे ऊसाचं आंदोलन, रविकांत तुपकर म्हटलं की सोयाबीनचं आंदोलन किंवा आणखीन 2-3 नावं घेतं. एक पॅन महाराष्ट्र लेवलला शेतकरी संघटनेला आहे आता स्थान, येऊ शकतं, तसे प्रश्न आहेत, होऊ शकतं, व्हायला काय कठीण आहे. काळाच्या उदरात काय दडलंय ते आपल्याला माहिती नाही. अडचण काय त्याच्यात? प्रामाणिक प्रयत्न केले आणि इंटेन्शन क्लिअर ठेवून जर सगळे एकत्रित आले तर काही पण होऊ शकतं, असं काही नाही.
पण ते झालं का नाही? हाच कारण राजू शेट्टीवरती सगळ्यात मोठा आक्षेपाचा मुद्दा तेच आहे की त्यांना ऊसाशिवाय कधीच काही दिसलं नाही. तो आक्षेपाचा मुद्दा तुमचाच नाही, आमचा पण मी पत्रात लिहिलाय की ऊसाच्या पलीकडे एकदा सोयाबीन, कापूस आहे, धान आहे किंवा इतर पिकं आहेत आमच्या भागातली, तर तिथं पण मोठं आंदोलन तितकंच आक्रमकपणे उभं राहायला पाहिजे होतं असं मला वाटतं. पण मग संघटनेला काही अंगभूत काही मर्यादा आहेत? संघटनेचा विस्तार त्या पातळीवरती होऊ शकत नाही, संघटनेकडे पैसा नाहीये. नाही, संघटनेकडे पैसा कोणत्याच नसतो. चळवळीतले कार्यकर्ते फाटकेच असतात, ते काय वर्गणी करूनच चळवळ चालवायची असते, तो काही पार्ट नाही. पण संघटना चालवताना किमान 5-10 लोक तुमचे महाराष्ट्रभर फुल टाइम फिरणारे पाहिजे, स्वयंसेवक पाहिजे, प्रचारक पाहिजे, लोकांना कार्यक्रम द्यावा लागतो. तुम्ही एका जिल्ह्यात एकदा दौरा केला की डायरेक्ट पुढच्या वर्षीच येणार पुन्हा वेळ मिळाल्यावर, तर मग नाही टिकत ना. कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी व्हावं लागतं. उदाहरणार्थ तुमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या एका दिग्विजय बागल नावाच्या एका कारखानदारांनी आमच्या कार्यकर्त्यावर हात उचलला, त्यांनी गव्हाणीत उड्या मारायला गेले, तर तो व्हिडिओ व्हायरल झाला. मी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी मला चॅलेंज केलं की येऊन दाखवा, दहशत माजवली. मी 200 गाड्या भरून तरुण पुरं घेऊन करमाळ्यात घुसलो, कर्फ्यू सदृश परिस्थिती तयार झाली. मी त्याचा माज उतरवला त्या कारखानदाराचा. कार्यकर्त्याच्या पाठीशी जर का तुम्ही सुखदुःखामध्ये उभे नाही राहिले तर हे प्रस्थापित नेते सगळे त्याला डिवसतात ना. एक सनातन प्रश्न, हा प्रश्न फक्त रविकांत तुपकर पुरता मर्यादित नाहीये. तालुका पातळीपासून सगळीकडे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या भावना, त्यांचं दुःख, त्यांच्या वेदना समजून घेणं, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हे काम आहे. लगेच त्याचं योगदान सगळं विसरून जायचं. मी नेहमी सांगतो की चळवळीत 2-4-5 वर्ष सुद्धा ज्यांनी योगदान दिलंय त्या आज तो दुसरीकडे असेल कुठे, पण त्याचं योगदान चळवळीतलं त्या माणसाचं नाकारता येणार नाही. आणि खूप कष्ट आहेत ना सर याच्यामध्ये. तोच सनातन प्रश्न की शेतकरी मुळात जातीत इतका विभागला गेलेला आहे की तो एका कुठल्याही संघटनेच्या छत्रछायेखाली येणं शक्य नाहीये, आणि आला तरी तो राजकीय मतात जाणं शक्य नाहीये. असं नाहीये. राजू शेट्टींनाच तर लोकांनी 2दा खासदार केलं ना, एकदा आमदार केलं शेतकऱ्यांनी. आता तुम्ही आपण पडलो म्हणून समजा, आता मी पडलो, मला 2.5 लाख मतं मिळाली, 98,000 माझा पराभव झाला, पण मला दुःख नाही. मला काय वाटलं की मला असं वाटतं की मी 50% शेतकऱ्यांना तर संघटित करू शकलो माझ्या भागातल्या. एक प्रयत्न येतो अजून पुढे चांगलं होईल काहीतरी, म्हणून काय लगेच त्यांना दोष देता येईल असं नाही. आणि कसं आहे सर की माणसं राज्यकर्ते लाचार करतात, आणि लाचार माणूस हा भीक मागतो, तो हक्क मागत नाही. तर यांनी पहिले लोक लाचार केले, यांना योजना शिकवल्या, अमुक शिकवलं, लाडकी बहीण, लाडका भाऊ, सावत्र भाऊ, या सगळ्या योजना आणायच्या, विमा, ते पंतप्रधान मोदींची योजना 6,000 रुपये भिकाऱ्यासारखे. म्हणजे इकडं आमचा खिसा 1 लाखाने आणायचा सोयाबीन कापसात, आणि तिकडं मात्र त्याच्यातले 1,000 रुपये काढून आम्हाला द्यायची. असं या लोकांची हे आहे. तर ठीक आहे, माझं काय म्हणणं, स्पेस आहे का शेतकरी संघटनेच्या चळवळीनं? स्पेस बिलकुल आहे, बिलकुल आहे सर. आता शेतकऱ्यांचा सगळ्या प्रस्तावित पक्षांवरचा विश्वास उडालेला आहे, नेत्यांवरचा विश्वास उडालेला आहे. लोक चांगल्या पर्यायाच्या शोधात आहे. एक क्रेडिबल चेहरा जर का लोकांना मिळाला आणि तर लोक करतात. आता माझ्या विरोधात जे उमेदवार होते शिंदे गटाचे, प्रतापराव होते, शेकडो कोटी रुपये निवडणुकीत टाकले त्यांनी आमच्या विरोधात. मी ते एकटाच होतो, मी, माझी बायको आणि सामान्य लोक, तरी लोकांनी आम्हाला भरभरून मतं दिलं. हे टेक्निकली आमचा पराभव झाला असेल, आभाग सोडा, पण असं नाहीये. लोक तयारीत आहेत, लोक चांगल्या पर्यायाच्या शोधात आहेत. आणि हे म्हणजे महाविकास आघाडीचे सत्ताधारी असतील किंवा महायुतीचे सत्ताधारी असतील, ते शेतकरी संघटना कशी फोडतात? नाही, ते शेतकरी संघटना फोडतात. आता जुन्या काळात झाला असेल असं मला म्हणजे ऐकून आहे आम्ही, अशा संघटना त्या प्रस्थापित पक्षांनी फोडल्या. पण सगळ्याच ठिकाणी तो नियम लागू होता असं पण नाहीये ना. म्हणजे एखाद्याला फोडला आणि इकडे मंत्रिपद दिलं तर तुम्ही समजू शकता त्याला फोडला, पण त्याला काहीच दिलं नाही, कोणालाच काही नाही. आणि नेत्यांचं पण काय की हा राहिला तो मावळा आणि गेला तो कावळा, असं नाही. म्हणजे सगळ्याच बाबतीत तुम्ही यांनी फोडली, यांनी फूस लावली, त्यांनी फोडली असं नाही म्हणता येणार, लक्षात घ्या. तर बाकीच्या पण गोष्टी त्याला कारणीभूत होतात. नेतृत्वाचं कसब आहे त्याच्या पाठीमागे, नेतृत्वाचं कसब पण खूप महत्वाचं आहे ना. शेतकरी संघटना फोडायला काय ईडी सीबीआय लावता आमच्या मग आमचं आहेच काय? तर व्हॉट नेक्स्ट, तुम्ही काय करणार पुढे? नाही, मी तर आज घोषणा केली पुण्यामध्ये. आज राज्यातले 27 जिल्ह्यातले प्रमुख सगळे पदाधिकारी आलेले होते. मी त्यांची नावं वाचून दाखवली, त्यांना लोकांमध्ये उभं केलं. म्हटलं उद्या म्हणतील नाही कुठून तरी आणले गोळा करून लोक आहे, तर मी नावानिशी सांगितलं तिथे. आणि त्या बैठकीमध्ये आम्ही असा निर्णय घेतला की जेवढे काही तरुण आपापल्या भागामध्ये प्रभावीपणे काम करतायत, भलेही ते आपापल्या पॉकेट्समध्ये एखादं बॅनर फाउंडेशन घेऊन किंवा एखादी छोटी शेतकरी संघटना घेऊन काम करत असतील, या सगळ्या तरुणांचं एक अलायन्स करायचं. आणि त्याला आम्ही वेळेवर अगदी 5 मिनिटांमध्येच आम्ही सगळ्यांना विचारलं आणि महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडी नावाने अलायन्स तयार केलं, एक आघाडी तयार केली. पक्ष नाही, ही आघाडी आहे.
आणि 25 जागांवर आमचे उमेदवार आज आम्ही चाचपणी केली. 25 ठिकाणी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरायचं. 288 पैकी 25. हा, जिथं जिथं आता आम्हाला उमेदवार मिळतात, आमचं त्याच्यातला पहिली प्रायोरिटी अशी आहे की तो तरुण धडपडतोय प्रस्थापिताच्या विरोधामध्ये, त्याच्या पाठीशी कोणी नाहीये, काम करतोय, त्याला कोणाचा सपोर्ट नाहीये. तर अशा म्हणजे चळवळीत पण प्रस्थापित विस्थापित आहे ना, जसं पक्षांमध्ये तसं इकडे पण आहे. या सगळ्या तरुणांना बाहेर काढणं आणि त्यांच्या पाठीशी ताकदीने उभं राहणं, त्यांच्यातली प्रतिभा आणि क्षमता ओळखून हे काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहे. मी एक निर्धार यात्रा महाराष्ट्रामध्ये काढतो आहे. सोयाबीन, कापूस, ऊस, कांदा, धान हे सगळे प्रश्न घेऊन एकावेळी, कर्जमुक्ती, पीक विमा, शेतीला मजबूत कंपाऊंड, जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचवण्यासाठी दुधाचा प्रश्न, हे सगळे प्रश्न एकावेळी घेऊन एक राज्यव्यापी आंदोलन उभं करण्याचा प्रयत्न आमचा आता भविष्यात आहे. प्रश्न महत्त्वाचे आहेत, त्यामुळे तुम्हाला शुभेच्छा आणि थँक्यू. थँक्यू. असं आहे की फार वैचारिक यासाठी मांडणी नाही मी केली, कारण त्यांनी आत्ता एक भूमिका घेतली आणि त्याच्यावरती बरंच पुढेही खरं होणं अपेक्षित आहे. बघा, असं आहे की सिव्हिल सोसायटी असेल किंवा शेतकरी संघटना असेल, त्या जितक्या मजबूत होतील तेवढी लोकशाही प्रणाली मजबूत होते. आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा लसावे काढताना मी अनेक वेळेला म्हटलेलं आहे की जमीन धारणा जशी जशी कमी होत गेली तसे तसे शेती प्रश्नाशी निगडीत असलेले प्रश्न हे अधिक अकराळ विक्राळ होत गेले. मग महाराष्ट्रच काय, इतर महाराष्ट्र देशातली सगळी राज्यसुद्धा त्याला अपवाद नाही आहेत. आणि म्हणून शेतकरी संघटना आणि त्या चळवळीची गरज आहे महाराष्ट्राला सुद्धा. कॅमेरामॅन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV, पुणे.